मालक नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा एकदा मालक. भारत दादा नागरे, मंगळवेढा. मंगळवेढा माजी नगराध्यक्ष. मंगळवेढ्याचे नगराध्यक्ष. हम्म. बरं. आता तुम्ही तर खरं तुमचं राजकारण क्षेत्र वेगळं, तरी मी तुम्हाला पंढरपुरी म्हशीचा नाद. मला राजकारणाच्या आधीपासून म्हशीचा नाद छंद होता. तुमच्याकडे म्हशी किती दिवसापासून? 30 वर्षापासून माझ्याकडे म्हशी आहेत. 30 वर्षापासून म्हशी येत्या. बरं बरं. आता साधारण जे आपल्याकडे जी म्हशी येते, एकूण किती म्हशी येते मालक? माझ्याकडे आता 15 म्हशी आहेत. 15 टोटल म्हशी येत्या. 40 म्हशी होत्या, आता मी कमी केलेत जरा. आता ही म्हशी आपल्या घरच्या येत्या का? मी विकत बी घेतलेले आहेत, घरच्या बी आहेत. काय घरच्याच येत्या का? बरं बरं. आता ही पंढरपुरी म्हैस, आता खरं तर पंढरपुरी म्हैस म्हणलं की तिचा हुशारपणा, तिचं म्हणजे ते वेगळं, मालकाला ओळखणं, पळण, दुधाची क्षमता तिची 6 लिटर. 6 लिटर दूध एका टायमाला 6 लिटर दूध. बरं बरं. मालक आता ह्या साधारण जे आपल्याकडे जी म्हशी आहेत, आता आपल्याकडे हाल्या आहे. आता हा हाल्या कुठल्या हाल्याचा का आपल्या घरचाच हाल्या? आपण काशीगाववरनं लावून आणला होता. हाल्या आपल्या घरचाच आहे. बरं. काशीगावच्या म्हशीचा हाल्या आहे. ही हाल्या आहे काशीगावचा, काय नाव रे त्याचं? ताना सुरवशीचा हाल्या. बरं बरं बरं. त्याची आपल्याकडे पैदास काय आहे की पैदास 2-3 रेड त्याची आहे. ते पैदास त्याची खासियत म्हणजे पळायची त्याची क्षमता चांगली आहे. बरं बरं. ह्या हाल्याची. ह्या हाल्या जर असा सोडला गाडी माग तर 1 नंबर पळतो हाल्या. हाल्या पळतो. तिचं आता वासरू झालंय. आता वासरू आहे तिचं 2-2.25 वर्षाचं आहे. ती बी गाडी मागे 1 नंबर पळतं. मालक आता मला काय विचारायचं आहे महत्वाचा, की आपल्या म्हशी विकल्या त्या आपल्या गोट्यावर? विकलेत की. काय किमतीपर्यंत विकले त्या? मी बघा 3,51,000ला 4.25 लाखाला लास्ट विकली म्हैसी. एक म्हैस 4.25 लाख. 4.25 लाखाला 12 लिटर दूध होतं तिला. बरं बरं बरं. 4.25 लाखाला. 4.25 लाखाला. बरं बरं. मग आता आपण आणले त्या काय अशा महाग म्हशी? मी आणलेत आता तुम्हाला सांगतो. ती भुरी म्हैस आहे. बरं बरं. ही 2.25 लाखाला आणली. ती पलीकडली भुरी का? भुरी. बरं. ती 2.5 लाखाला आणली. कुठली पलीकडली? ही 2.5 लाखाला आणली. भुरी कुणापासून आणली? ही बाजारात आणली? नाही, गवळ्या घरात पंढरपूरच्या गवळ्यापासून आणली. पंढरपूरच्या गवळ्यापासून आणली. हा. ही ताना आगला तानाजी सत्ता म्हणून तुम्हाला काय नाव घेतलं तुम्ही? हाल्याचा मालक सुरवशी. तानाजी सुरवशीच्या ही रेड्या. तानाजी सुरवशी तिन्ही बी रेड्या. तिन्ही ब्रीड. 4-4 लाखाला एक आणलेली आहे मी. एक 4-4 लाखाला. 4-4 लाखाला. ही 4 लाखाला आणली. ही 4 लाखाला आणली. ती पलीकडली सख्या बहिणी आहे ती. बरं. तिन्ही बी एकदमच आणला होता तुम्ही? एकदमच आणल्या. 12 लाखाला आणले ते 4. मालक हे डोळं गारसा असण्याचं काय कारण? म्हणजे डोळा आता त्यांचं जलमतच आहे. तिचा वडिलाच डोळं गारसा आहे. असं आहे काय? आईचं तिच्या गारसा असते त्यामुळे गारसा होते. आता काळ्या बी डोळ्याची आहे आमच्यात म्हशी. तसं काय त्याचं काय गारशा असं तिचं ती सौंदर्यच आहे. सौंदर्यच आहे ती एक प्रकार सौंदर्यच आहे. ती तिच्या आईला बी गारसापणा आहे आणि तिच्या बापाला बी गारसापणा आहे. त्यामुळे त्यांना गारसापणा आहे. आता जे आपल्याकडे पळायच्या जे म्हशी आहेत, जेणेकरून पंढरपुरी, आता तुम्ही सगळ्या पंढरपुरी प्युअर पंढरपुरी म्हशीच आपल्या टॉपच्याच म्हशी. टॉपच्या म्हशी नाही तुमच्याकडे, म्हणजे 100 बडकर एक म्हशी आहे. आता पळवायला कुठल्या नेता ह्यात? पळवायला आम्ही ह्या सगळ्याच नेतो. पळवायला खांडच नेता आहे. सगळा खांड 15च्या 15 म्हशी आमच्या पळते. 1 नंबर गाडी मागे पळते. 1 नंबर गाडी मागे. आता मालक हे झालं आपलं, म्हणजे पंढरपुरी म्हैस एखादी नवीन माणसाला जर घ्यायची झाली तर तिचं काय ओळख नसावं? ते पारख काय असावं? तिची पारख शिंग असावं. तिचं तोंड लांबर असावं. तिची लांबी, तिचं पायाचं अंतर, तिचं कासाचा ठेवण, तिची कासाचा बाबा कासाचं अंतर असं 4 बोटाचं अंतर पाहिजे. असं ठेवण पाहिजे तिची. जिथल्या तिथं पाहिजे ठेवण. पंढरपुरी म्हणजे आता लगेच ओळखू येते. आता आमच्यात एक बिगर पंढरपुरी म्हणजे पंढरपुरीच आहे, पण त्यातल्या त्यात साधी म्हैस आहे. तेव्हा ती दुसऱ्या सीनचा चेहरा बघा, त्या म्हशीचा चेहरा बघा. त्या म्हशीबद्दल मालक हे आमच्यात एक आहे. आता मध्ये दूध कमी पडलं होतं म्हणून आम्ही एक साधी म्हैस आणली होती. हिला पंढरपुरीच म्हणते ती, पण एवढी प्युअर जातीची नाही. कमी दुगल मधली ही. ह्या सगळ्या प्युअर जाती आहे. हे महादा कायकडे आहे म्हशी सगळ्या. ही महादेव कायकडे आहे म्हशी. ही 3.5 लाखाला आणली आहे. ही 3.5 लाखाला आणली आहे. ही वळकाई म्हणलं तर इथं जातात तुम्हाला, इथंच दिसते. ही म्हैस कशी आहे, ही म्हैस कशी आहे.
ही त्यातल्या त्यात ही साधी 1 लाख रुपयाची म्हशी. एकच आमच्यात म्हशी दुधाला कमी मध्ये दूध कमी पडत होतं म्हणून एकच आणली होती आम्ही बाजारातनं. ही बी बाजारातनं आता इकली, ही बी 1 लाख रुपयालाच इकली. आता 1 महिना पिळून आम्ही 1 लाखाला जिंकली. आता ही म्हैस आपण महादेव काय हा ह्या 2 म्हशी आणल्या. ही माझ्या घरची रेडी स्वतःच सांभाळलेलं वासरू आहे. दिसायला बी तेवढंच. हो तेवढंच मोठं, अजून दाताला शिल्लक आहे. बर बर 2च येतं झाले त्याची, आता तिसऱ्यांदा यायला आहे. बर बर 18-16 लिटर दूध आहे त्याला बर बर 2 टायमाला. आता हे सकाळचं आमुण्यापासून काय असते सकाळी? आमून सकाळी गहू भुसा, हा कुट्टी, सरकी बर बर आणि हरभऱ्याचा कळणा हरभऱ्याचा का? 1-1 किलो. 1 किलो. आणि दुपार आपलं वैरण बर बर 20 किलो वैरण टाकायची कुट्टा करून. प्रत्येक म्हशीला. हा घास गवत बर आपला मकवान मकवान आणि वाळला कडबा वाळला काढा. हे तीन एकत्र आणि ऊस ऊस 4 एकत्र करून टाकायचं. 20 किलो एका म्हशीला एका गेला. म्हशीला 20 किलो येईल. का आपण सध्या आपल्या महाराष्ट्राच्या टॉपच्या म्हशीपैकी आपण जे गोटे दाखवतो त्यात असणारे आपले नागणी मालकांच्या गोट्यावर आहे सध्या मंगळवेढ्यामध्ये. आणि असणारे त्यांच्या म्हशी 100 बडकर 1 आहेत. आणि लोकांचं म्हणजे ज्या माणसाला म्हणजे एखाद्या म्हशी जातीवंत असतातच, पण तो मालक किंवा तेवढा जातीवंत सांभाळणारा बी तेवढाच हे पाहिजे. पंढरपुरी म्हैस सांभाळणं म्हणजे येड्या गावड्याचं काम नाही 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 पंढरपुरी म्हैस सांभाळायचं म्हणजे ती काय सांभाळते ती, पण जे त्याच्या आयपतीनं सांभाळणार. ती म्हैस तशी दिसायला म्हैस दिसायला टॉप पाहिजे सांभाळणार. मी त्याच्या आयपतीप्रमाणे एखादा आता गरीब असेल तर ती सांभाळू शकत, ती सुद्धा त्यापेक्षा जास्त जातीची म्हैस म्हणजे ती त्याची याची परिस्थितीने गरीब असेल तर म्हैस साधी सांभाळणार नाही. पंढरपुरी म्हैस ती स्वतः कमी खायला पण त्या म्हशीला जास्त खायला घाल. आणि मला ह्यात एक गोष्ट लक्षात येते, आता आम्ही जी गोष्ट फिरतोय भारतात म्हशीवर म्हणजे पारखणं मालक ती एक महत्वाची सगळ्यात महत्वाची पारख. म्हणजे ज्याची पारख नाही त्याला म्हशीचं काहीच कळणार नाही. ज्याला आता माहितच नाही तर त्याला काय 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 कळणार आहे. ज्याला त्याचं ही पाहिजे ना, ज्ञान बी पाहिजे त्या मसरातलं. आज आपण असणाऱ्या नागणी मालकांच्या गोठ्यावर म्हणजे टॉपच्या म्हशी आहेत 100 बडकर. खरं तर यांचं नाव बी फार मोठं आहे. मी बरेच दिवस झाला ऐकून होतो आणि बरेच दिवस झाले यांच्या गोट्यावर येतो आणि मी निस्ता गोटा बघून जातो. कारण बघून म्हशी जे तृप्त होतंय माणसाचं म्हणजे मन. म्हशी सांभाळावं तर मंगळवेढ्याच्या नागणी मालकासारखे म्हणजे एक नाद म्हणून. आता नागणी मालकांचं बरेच व्यवसाय तर बरेच व्याप महाग आहे, पण सध्या सगळं सोडून बराबर दिवस मावळा की सकाळी 7ला खुर्ची तर टाकून बसणे म्हणजे एखादा छंदाला म्हणजे नादाला छंद हे काय व्यवसाय अधिक छंद. व्यवसाय अधिक छंद. आता आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळा बघतो बरं का इकडं तिकडं बऱ्याच आम्ही सांगोला बाजारात कधी बघतो, सोलापूरच्या बाजारात कधी तर बघतो. म्हणजे तुम्ही पारखून म्हशी घेताय. पारखून आवडली का म्हैस किती आवडली की आम्ही पैशाला बघत नाही. बर बर आम्हाला आवडली की म्हैस आम्ही 4 पैसे महाग पुढं काय बघत नाही. काय बघत नाही म्हैस घेता. म्हैस घेणार. आता खरं तर तुमचे जे आकडे ऐकलं की म्हणजे लोकांना हे आत्ताच आणले रविवारी, आज रविवारी बाजारात आणले. कुठली आणली? 2.25 लाखाला आणले. बर बर 2.25 लाखाला घेतली तिकडे. 2.25 लाखाला आत्ताच आणले. पसंत पडली असा ठेका, असं शिंगाची ठेवण, अशी लांबी रुंदी, तिची कासच बघा, तिचं सडाचं अंतर बघा. हे असं दिसलं बाजारात की आम्हाला दम निघत नाही. म्हणजे किती काय पैसे काय त्यानं 2 लाख सांगू, 2.5 लाख, 2.25. आता 2.25 म्हणलं आम्ही 2.25 लाख रुपये देऊन आणले. म्हणजे बघा म्हणजे एखाद्याची नजर असते ती आवडली वस्तू का ती सोडत नाही म्हणले. आज नागणी मालकांचं इथे समोर आजच्या सांगोला मधल्या असणाऱ्या रविवारच्या बाजारात ही आणलेली म्हैस कोणा आणली मला की ही म्हैस तशी व्यापारी आता काय गवळी होता कोणतं काय माहित नाही एवढं. बरं बाजारात आली ती आपण घेतली. बघा अशा म्हणजे म्हशी घ्यायला सुद्धा तेवढं धाडस लागतं आणि पैसे लावायला तेवढं धाडस लागतं. म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाहीये. पण जी पारख तो माणूस तीच पैसे लावतो. कोण बी पैसे लावत नाही. तशा पद्धतीने त्यांना त्या म्हशीमधला एखादा गुणधर्म आवडली की म्हैस खरं तर घेतात. आज हे पंढरपुरी म्हशी आपण एकंदरीत अभ्यास करत असताना आज नागणी मालकांच्या गोट्यावरून करत असताना एक लक्षात येतं की तुम्ही वस्तू टॉपची असते का तुम्हाला किती मागेल तेवढा मोल दाम मिळतो. म्हणजे व्यवसायात तरुणांना आता आमच्यात सुद्धा एखादा पारख्या आला की 2 लाख 3 लाख हिला आता म्हणलं तर कोण बी घेऊन जाते 2-2.5-3 लाखापर्यंत. बरं त्याची नजर आहे. काय शेवट नजरेवर सगळ्याचा खेळ आहे.
आता त्याच्या बाहुलीवरचा खेळ आहे. बाहुलीवरचा खेळ एखाद्याला आवडले का किती पैसे? आवडलं की त्याला काय पैसे, आता बैल बाजारात हा 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 एखादा बैल आपणाला काहीच वाटत नाही, पण ते त्याची 50-50 लाख रुपये किमतीपर्यंत जातो तो बैल. हो, जातो. म्हणजे जही त्याची नजर आहे ना, जही त्याची नजर आहे. आता तुम्ही 30 वर्ष झाल्या पंढरपुरी म्हशी क्षेत्रात आहे, तुम्ही मार्केटिंगला बऱ्यापैकी हो करताय, मार्केट अभ्यास आता आहे. आम्ही मार्केटिंगला जात नाही, फक्त बाजार आम्ही अभ्यास फिरतो. करायला हा जाताय, अभ्यास म्हणजे फिरतो की आवडणारी आम्ही एखादी पारखून म्हैस फिरतो. जनावर होय आहे, होय होय. त्यासाठीच तुम्ही जाताय म्हणजे मला- काय 4 पैसे लागून आलो इकतो बी, बरं बरं एखादी चांगली दिसली बाजारात घेऊन बी घेऊन येतो. येतो. हा, हा, हा. मला आता काय विचारायचं अजून एक महत्वाचा, आता ते आपल्या तर गोट्यावरच्या म्हशी तुम्ही घेतलेल्या आहेत 4 लाख 5 लाख आहे तुमच्या हो गोट्यावर हो सध्या हो म्हशी हो आहेत. हो हो. पण आतापर्यंत एखादी पंढरपुरी मोठ्या पैशानं मोठ्या किमतीनं हायेस्ट रेटनं आतापर्यंत कधी विकली का? कुठं असं ऐकून आहे का चांगल्या पैसे माझ्या तर बघण्यात नाही बघा. आता मग मी एक ऐकली माझी 4.25 लाखाला एक. 4.25 लाखाला? माझ्या तर बघण्यात मग अशी काय मी बरं. एवढ्या महाग म्हैस शिकलेली बघ. आता हे मंगळवाड्यात तुम्ही राहताय मालक, तुम्ही तर नगराध्यक्ष आहे, तुम्हाला प्रत्येक गल्लीचा प्रत्येक भागाचा अभ्यास आहे. तसं म्हशीमध्ये मंगळवाड्यामध्ये जे नावाजलेल्या म्हशी कुणाकुणाच्या आहेत? महादेव कैकाडी, महादेव कायकडे, ओमने पैलवान, ओमने पैलवान, सीताराम केसरी, सीताराम केसरी, बगरे पैलवान, भगरे पैलवान, म्हणजे हे अजून राजेंद्र सावंजी देसाई, देसाई, हा हा, रोकडे यांना, बाळू रोकडे, बाळू रोकडे, हा हा हा, बरं. त्यांच्याही भरपूर म्हशी आहेत. 101 म्हैस आहे बाळू रोकडेची बी. म्हणजे अशा नाव आहेत. आणि सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो, हा सगळ्यात आता माहितीचा माणूस म्हणजे महादेव कायकाडी. महादेव कायकडे, हा तो जुना व्यापारी आहे. बरं बरं, त्याच्या घरच्या म्हशी 1 नंबर म्हशी, त्याची एक म्हैस 5-5, 7-7 लाखाला मागते. आता मीच घेतलेली 3.5 लाखाला म्हैस, बाकडा म्हैस होत्या हा हा त्या म्हशी. 3.5 लाखाला मीच घेतली. 7 लाखाला 2 म्हशी हा बाकड म्हशी असताना 5-6 बाकड असताना? 6 महिने गाभण होती तेव्हा आणलेले. बर बर बर, हा बघा ही जोड जी घेतलेली आहे 7 लाखाला भाकड अवस्थेत घेतले हा बाकड अवस्थेत 6-7 महिन्याची गाभण. डेअरिंगला बघा दात दिली पाहिजे आणि पुढे वस्तू बी तेवढीच आहे. हम्म. ज्याला कळतंय त्याला हे सांगावं लागत नाही. हा 2 टायमाचं 12-13 लिटर दूध आहे दूध आहे एका एका म्हशी. एका म्हशीला. 12-12 लिटर धरून चालायचं आपण. आता काल मी दहीहंडी मालकांच्या ते मुलांची मुलाखत घेतली, परत मोठ्या मोठ्या म्हणजे म्हशी क्षेत्रात ज्यांनी आयुष्य घालवलं काल हो वैभव. दहीहंडी 1 नंबर पहिला. आता आम्ही एक असं किस्सा ऐकून आहे बरं का मालक, आता की जे म्हणजे दहीहंडी त्यांच्या नागाभाऊंच्या वारल्यानंतर त्यांनी हा सांगितलं हा नाही की 2-3 म्हशी आटल्या लावली. आणल्या आतल्या काय मेल्या बी असतील त्यांच्या दुसरा हा काढून. दुसरा काढून, हा हाय हाय त्यांचं काही हैसियत आहे तेवढी. हा. ती तेवढं प्रेमच लावत होती त्या मसरावर त्यांचं. आणि अजून एक किस्सा आहे असं, आता आम्ही बघतो की ज्याच्या म्हशी गोट्यावर असते तर त्याला लळा लागलोय, एखाद्याला जर चुकून म्हैस शिकली तर म्हैस खात नाही. तेवढं 8-15 दिवस करते, हा. परत मग मालकाला जर हा. तसं वाटेल हा. तर जाऊन मालक माघारी आणतो माघारी म्हैस. काय नाही त्याला काय, ते लळा लागलाय म्हणल्यावर ते तसं उपाशी ठेवणार नाही मालक. मालक. आता मी जरी म्हैस एखादी माझी घरची चांगली सांभाळलेली आहे हा. आणि ती लोकांच्या जर खाल्ली नाही, त्याला 4-8 दिवस नाही खाल्ली तरी माझी म्हैस त्याचे पैसे देऊन माघारी आणणार. म्हणजे बघा की म्हणजे पंढरपूर एखादा माणूस कसं घरात लळा लावल्यावरती फॅमिली सदस्य फॅमिली सदस्य घरचा माणूस म्हणून समजत चालतं. व्हावं लागतंय. म्हणजे एवढी हुशार बी असते. हुशार सगळ्यात हुशार जात. सगळ्यात हुशार. आता ही एवढा म्हणजे आता नागरी मालकांचा एवढा बारकाईने अभ्यास केलेला आहे, प्रत्येक गोष्ट म्हणजे अभ्यास करून आपल्याला ते अभ्यासात्मक बोलणं जे म्हशी पंढरपूर म्हशीचं जे वैशिष्ट्य आहे त्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे बारकावे जे ऐकायला मिळायला लागलेलं आहे. आणि मला खरं तर या गोष्टीचा अभिमान वाटतं की नागरी मालकासारख्या माणसांमुळं आज पंढरपुरी म्हशीचं नाव होतंय आणि म्हशी एक वेगळ्या उंचीवर जातात आणि वेगळी उंची. आज मालक एक मला तुम्ही आज राजकारणामध्ये बरेच दिवस काम करताय, मी आज पंढरपुरी म्हशीबद्दल बरेच व्हिडिओ बनवतो आणि मला पंढरपूर म्हशीचा अभिमान वाटायला. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, तुम्ही राजकारणात आहात, मी सुद्धा राजकारणामध्ये आहे, पण मला एक आपण एक सगळे सोलापूर जिल्ह्यातले लोकांनी आज आपल्या सोलापूर जिल्ह्याचाच खरा विस्तार आहे हा विस्तार. हा पंढरपूर म्हैस, पंढरपुरी म्हैस नाव बी पंढरपूर पांडुरंगाचं पांडुरंगाचं आपल्या नगरीचं त्या म्हशीला पंढरपूरचं मूळ नावच पंढरपुरी म्हैस पडलेलं आहे. म्हणजे मंगळवेढा असेल सोलापूर जिल्ह्यात कुठली ही पंढरपुरी माहेरघर आहे आपल्या म्हशीचं. म्हशींचं माहेर. आता कोल्हापूरला जावा तिथं सुद्धा नाव पंढरपुरी म्हैसच म्हणते. विजापूरला आम्ही गेलतो. विजापूरला जावा पंढरपुरी म्हैसच आहे, त्याला नावच पडले पंढरपुरी म्हैस. केवळ पंढरपुरातच ही पैदास जास्त, म्हणजे पहिले गवळी लोक जास्त पंढरपुरात होते ना. पंढरपुरात हौशेकर. हौशेकर
ही सगळी गवळ्याशींच ह्याच्यामुळं गवळ्यामुळं सगळं नाव पडलंय ना ही. बरोबर. आता मालक मला काय थोडी तुम्हाला जात म्हणजे विनंती काय करायची आहे की आता तुमचा पुढाकार असला पाहिजे, आम्ही तर तुमच्या सोबतच असतो. हाय घ्या आपल्याला म्हणजे माझं काय मत आहे, तुम्ही एवढ्या टॉपच्या म्हशी सगळी सांभाळताय, मोठा कार्यक्रम असला पाहिजे. जर त्या वर्षी त्यातल्या उत्कृष्ट म्हशी ज्याच्याकडे आहेत, त्याला पुरस्कार असलं पाहिजे, जेणेकरून अजून लोकांना प्रेरणा मिळेल. आणि हो ते आता काय आता सगळी एक मिटिंग घेऊन करणार आहे आता. ते आम्ही कधीच केलं नाही. असतंय आमच्या इथं दिव्य गणपतीला म्हणजे दसऱ्याला दिवाळीला म्हसोबाची यात्रा असते आमच्या इथं, कारवणीला आम्ही पळवायचं असतंय बाजारात, पण असं बक्षीस बिस्कीस आम्ही लावलं नाही. आणि आम्ही बाहेर कुठं जात नाही. बक्षीस हाय बाहेर कोल्हापूरला, सांगलीला, मिरजला आहे तिथं बक्षीस 2 लाख 4 लाख. इथं बी आमचं घ्यायचा नाद चालू आहे आता. आणि अजून दुसरी गोष्ट काय मालक बरं का, आता तुम्ही तर फार मोठं झालं, म्हशी क्षेत्रात तुमचं नाव झालं, तुमच्या बाकी या व्यवसायाने पण मोठं झालं. पण माझं एक तुम्हाला म्हणजे मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो आणि सगळ्यात म्हशी प्रेमींना, पंढरपुरी ज्यांच्याकडे म्हशी येत्या त्या लोकांना सर्वांनाच विनंती करतो की आता सध्या जे नागाभाऊ दहीहंडीचं कुटुंब आहे, त्या कुटुंबाला सध्या कुठंतरी वेगळ्या उंचीवर शासनामार्फत त्यांचं नाव झालं पाहिजे. आज एवढ्या म्हशी गावाच्या नाव आहे त्यानं पहिल्यांदा हे काढलं म्हणजे किशानपण पळवायचं, गाडी माग पळवायचं. त्याच्या म्हशी टॉपला पहिल्या सोलापूर जिल्ह्यात पहिल्या म्हशी त्याच्या होत्या. आज ती कुटुंब कुठेतरी वेगळ्या पद्धतीने बाजूला पडले. तुम्ही सगळे पुढाकार घेऊन घेऊ पुढे आलं पाहिजे. शासन दरबारावर त्यांना वेगळी उंची प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे माझं मत काय, त्याने ही पणाला आणलं नाही. ही म्हशी पळवायचं ही त्यांच्यापासून ही लागलं, सवय लागली, वेळ लागलं, म्हणजे लोकांशीला सवय लागली. तरी कोणाला माहिती नव्हतं असं एवढं. आणि नागादा हँडेचं पहिल्यापासून आम्ही नाव ऐकून आहे, पण आम्ही कधी गेलो नाही. मी बी 2 म्हशी आणले होते त्यांच्यातनं, पण 1 नंबर म्हशी त्याच्या. पळायला कुठल्या दुधाला म्हणा 1 नंबर म्हशी. आता त्यांच्या कुटुंबाचं काय झालं मला मी आता काल मुलाखत घ्यायला गेलतो बरं का, आम्हाला काय वाटलं की सगळ्या लोकांचं पशी आता प्रत्येकापशी, आज तुम्ही फार मोठं व्यक्तिमत्व मंगळवेढ्यातले, तुम्ही नगराध्यक्ष आहात, परत बाकी राजकीय तुमचं बरंच वर्चस्व असतं. तशी बरीच लोक, आता शशीभाऊ कुराडे फार मोठं उस्मानाबाद धाराशिव मधलं, परत तोषबाबा तुळजापूर मधलं फार तुळजापूरला आहेत बाबा, बरीच मोठी व्यक्तिमत्व. आणि प्रत्येक आज जसं तुम्ही अभिमान सांगता की माझ्याकडे म्हशी दहीहंडी कंपनीच्या होत्या, हो आम्ही आवर्जून दहीहंडीचे आणले होते. तशा पद्धतीने माझं मत आहे की आज आणि त्याच्या म्हशीत खायचीच होती की ती जर एकदा हातावर पडली तर त्या माणसाला सुद्धा धरायचं टाप नव्हतं कोणी दुसऱ्या माणसानं. एवढं त्या म्हशीचं त्या माणसावर लळा होता. दुसऱ्या माणसानं जर हात लावलं तर ती म्हैस गोळसून मारत होती. ती खायशीत फक्त नागादा हँड्याच्या मसरातच. नागाभाऊ दहीहंड्याच्या. मला तुमच्याकडून अभिमान वाटला की तशा माणसाचं तुम्ही कौतुक करताय. आणि ते कौतुक करण्यासारखं आहेच त्यांचं, म्हणजे ते मोठे पण आहे. आज खरं तर ते कुटुंब वेगळ्या पद्धती बाजूला पडलेला आहे. आज पण त्यांची खासियतच आहे तेवढी, खासियतच तेवढी. आज कुठेही गेलं त्यांच्यासारखा मसाला रुबाबच मी आता कुठं बघितलं नाही बघितलं. आणि त्यांच्या सगळ्या म्हशी गारश्या, खोपड्या, गारश्या आणि खोपड्या म्हशी त्यांच्या. अशा पद्धतीनं म्हणजे कुठं जरी गेलं तर गारशीन खोपडी म्हैस दिसली की नागादा हंड्याची म्हैस आहे अशी खासियत होती. कुठेही कोल्हापूरला जावा, सांगलीला जावा, मंगोड्याला जावा. मी जवळजवळ 15 वर्षाखाली त्याच्या म्हशी आणल्या होत्या 2 म्हशी. आता हे आम्ही जी फिरतोय, आता आम्ही आपला पंढरपूर, सोलापूर जिल्हा राहू द्या, महाराष्ट्राच्या बाहेर गेलो विजापूरला आम्ही बऱ्याच म्हशी सगळ्या आहेत विजापूरला. पंढरपुरी म्हैस आपल्यातनच नेते ती, बाकड म्हैस नेते ती, त्यांची पण सांभाळणी बी चांगली. विजापूर 1 नंबर सांभाळ. गुलबर्गा सुद्धा आहे, पंढरपुरी म्हैसच आहे आपली. बेळगाव, गुलबर्गा, लांब तुम्ही ह्याला जावा, सगळ्या आपल्या पंढरपुरी म्हैस आहे. ती स्वतः विचारली की जात पंढरपुरी ती स्वतः सांगते पंढरपुरी म्हैस म्हणून. किती दिवसापासून? 50 वर्षापासून आमच्याकडे म्हशी. 50 वर्षापासून आहेच, 50-60 वर्षापासून आहे. आता मलाच 30 वर्ष झाली. हे आपल्या समोर असणारे नागरी मालक होते. नागरी मालकांनी अतिशय सुंदर पंढरपूर म्हशीबद्दल, त्यांच्या म्हशी बघितल्या आपण, 100 बडकर 1 म्हशी, आणि त्याबद्दल माहिती दिली. मालक धन्यवाद. आमच्या वादळवाट 55-77 चॅनलला तुम्ही वेळात वेळ काढून
त्या पंढरपुरी म्हशीबद्दल माहिती सांगितली आणि पंढरपूर म्हशीबद्दल जे असणारी एकंदरीत ती सांभाळण्याची पद्धत जी नागणे मालकाची बघायला मिळाली, याबद्दल धन्यवाद मालक.